श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। 80 फुटी रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा ते पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील तसेच गटारीवरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढले। हमाल मापाडी प्लॉट येथील मरीमाता मंदिर येथे बोरिंग व पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न। कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचारी सेवा भरतीबाबत चौकशी करून शासनाने तात्काळ स्पष्ट खुलासा करण्याची मागणी। आणि श्वेता सदाशिव हिचा शारीरिक व मानसिक छळ करून जमाव जमवून महिलांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा ते पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील तसेच गटारींवरील अतिक्रमण महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात हटवण्यास सुरुवात केली आहे। धुळे शहरातील 80 फुटी रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा ते पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरील गटारीवरील आणि रस्त्यावरील अतिक्रमणे अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जेसीबी यंत्राद्वारे मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यास सुरुवात केली आहे। 80 फुटी रोडवर नागरिक आणि दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते, ज्यामुळे पादचारी व वाहन चालकांना अडचणी येत होत्या। महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर आणि आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने सदरचे अतिक्रमण काढण्यात आले। काही अतिक्रमणधारकांनी प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली। ही एक सकारात्मक बाब ठरली। या कारवाईमुळे 80 फुटी रोडवरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून पादचाऱ्यांसाठीही मोकळी जागा उपलब्ध होणार आहे। सदरच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अशीच मोहीम मनपाने राबवत राहावी अशी मागणी करण्यात आली आहे। गेल्या 15 दिवसापासून शहरातील मुख्य रस्ते चौक यांचे अतिक्रमण महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनामार्फत काढण्यात आले। रस्ता रुंदीत वाहतुकीस अडथळा ठरणारे गटारीच्या वरती गटारीच्या पुढे केलेले पत्री शेड टपऱ्या लोटगाड्या ज्या प्रकारे अडथळा ठरतोय त्याचे अतिक्रमण काढत आहे। आज रोजी छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा मालेगाव रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पारोळा रोडपर्यंत 80 फुटी रोडने रस्त्याच्या दुतर्फा असलेले सर्व अतिक्रमण हे आज रोजी काढण्यात येत आहे। सदर कामी अतिक्रमणधारकी स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करत आहे। अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये चाळीसगाव रोडचे सुरेशजी घुसर साहेब हे आहे, तसेच आझादनगरचे निवृत्ती पवार साहेब व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी पोलीस बंदोबस्त कारवाईत सहभागी झाले असून तमाम धुळे शहरातील अतिक्रमणधारकांना आवाहन करण्यात येत आहे। ज्यांनी रस्ता रुंदीत अतिक्रमण केले त्यांनी तात्काळ काढून मनपा प्रशासनास सहकार्य करायचे। धुळे शहरातील हमाल मापाडी प्लॉट येथील मरीमाता मंदिर येथे बोरिंग व पथदिवे बसवण्याच्या 20 लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। धुळे शहरातील हमाल मापाडी प्लॉट येथील मरीमाता मंदिर येथे बोरिंग व पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला। खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रयत्नाने मरीमाता मंदिर येथे बोरिंग करणे व पथदिवे बसवणे या कामासाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। सदर कामाचे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर दिनेश बच्चाव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, पंकज भारसकर, मिलिंद मुंदडा, संदीप चौधरी, सागर निकम, भटू पाटील, सागर चौधरी, बाळू शेंडगे, गौरव पाटील, हर्षल वाणी, ज्योती चौधरी, विक्की चौधरी, राजेंद्र पिंगळे, लकी पाटील, खुश अग्रवाल, राहुल मराठे, विशाल थोरात, सागर साळवे आदी उपस्थित होते। क्रमांक 11 मध्ये हमाल मापाडी नगर येथे आज सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांच्या समवेत एक बोरिंगचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि शहरामध्ये 9 ठिकाणी बोरिंग होणार आहेत आणि निश्चितपणे त्या माध्यमातून या परिसरामध्ये जे काही पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल आणि मला खात्री आहे की प्रत्येक बोरला पाणी लवकरात लवकर लागेल आणि सगळ्यांचं समाधान होईल। की महानगरपालिकेचं खऱ्या अर्थाने जे काही त्यांना उत्पन्न मिळतं ते घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, अशा विविध माध्यमातून मिळत असतं आणि त्या उत्पन्नातून कामं होत असतात। मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे
की घरपट्टीचा जो काही विषय आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या जेवढ्याही महानगरपालिका आहे, अ वर्ग असेल, ब वर्ग असेल, क वर्ग असेल, त्यानुसार समान ती घरपट्टी ही आली पाहिजे. म्हणजे अ वर्गाच्या ज्या महानगरपालिका आहे त्यांना एकच नियम लागू पाहिजे, ब वर्गाच्या महापालिका आहे त्यांना एकच वर्ग लागू पाहिजे, नियम लागू पाहिजे, आणि क वर्गाच्या महानगरपालिकांना देखील त्या पद्धतीने घरपट्टी आकारण्यात यावी. ही असमानता जी आहे ही बरोबर नाही आहे. कारण आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका असेल त्याची घरपट्टी वेगळी आहे, जळगाव महानगरपालिकेची वेगळी आहे, त्याचप्रमाणे अहमदनगर महापालिकेची वेगळी आहे. असं वेगवेगळं न करता या ठिकाणी मी निश्चितपणे महाराष्ट्र शासनाला सांगणार आहे की या बाबतीत आपण निश्चितपणे काहीतरी मार्ग काढा की जेणेकरून कुणावरही आंदोलन करण्याची वेळ येणार. जर असेल तर निश्चितपणे ती कमी व्हायला पाहिजे. मला तेच सांगायचं आहे की नियम जे आहेत ना ते समान पाहिजे. म्हणजे आपण वाढीव का म्हणतो तर यापूर्वीची जी काही घरपट्टी आकारण्यात येत होती त्याच्यात जर वाढ करण्यात आली असेल तर मग ती आपण वाढीव म्हणतो. आणि मग इतर महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती आहे याचा देखील अभ्यास करणं हे गरजेचं आहे. कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचारी सेवा भरतीबाबत चौकशी करून शासनाने तात्काळ स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी पशुवैद्यकीय, पशुपालन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संस्थेतर्फे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिवांना निवेदनाद्वारे करण्यात आले. कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचारी सेवा भरतीबाबत चौकशी करून शासनाने तात्काळ स्पष्ट खुलासा करावा अशी मागणी पशुवैद्यकीय, पशुपालन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की एबीपी जॉब प्लेसमेंट कन्सल्टन्सीची पशु आरोग्य सेवकांच्या 290 पदांसाठी जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे. या जाहिरातीत वयाच्या 58 वर्षापर्यंत कायमस्वरूपी नोकरी, वर्षातील सर्व शासकीय सुट्ट्या, भर पगारी, खासगी प्रॅक्टिस करून अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता, वेतन दरमहा ₹28,000, पदनाम पशु आरोग्य सेवक असा उल्लेख करण्यात आला आहे. सदर कन्सल्टन्सी कंपनी संबंधित उमेदवारांना प्रत्यक्ष बीड येथील मुख्यालयात बोलून मोठ्या प्रमाणात रोख रकमेची मागणी करीत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. तरी संबंधितांची चौकशी होऊन कारवाई करावी. तसेच वरील मुद्द्यांबाबत तात्काळ शासनाने स्पष्ट खुलासा केल्यास बेरोजगार युवकांची फसवणूक होणार नाही अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रसंगी डॉक्टर सचिन शिंपी, डॉक्टर अजय पाटील, डॉक्टर संजय पाटील आदी उपस्थित होते. पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवस्थापन सेवा संघ धुळे जिल्ह्याच्या वतीने आज जिल्ह्याचे कार्याध्यक्ष डॉक्टर सचिन शिंपी आणि प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्या निवेदनाद्वारे पदुमाच्या शासन सचिवांचं लक्ष वेधण्यात आलेलं आहे की पशुसंवर्धन विभागामध्ये बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची 290 पदांची जाहिरात निघालेली आहे. ती फक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कुठल्याही वृत्तपत्रामध्ये छापण्यात आलेली नाही आहे. ज्या कंपनीला ही कॉन्ट्रॅक्टची पदं भरण्यासाठी दिलेली आहे त्या कंपनीच्या कन्सल्टन्सी कंपनीकडून या बेरोजगार युवकांची यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून चुकीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्हाला 58 वर्षापर्यंत नोकरी करता येईल, कायमची नोकरी मिळेल, तुम्हाला पगारी सुट्ट्या मिळतील, तुम्हाला दर वर्षाला वेतन वाढ मिळेल आणि तुम्हाला खाजगी प्रॅक्टिस करता येईल. अशा प्रकारचे त्यांनी त्या जाहिरातीचा उल्लेख केला. हे अत्यंत खोटं आहे. कुठल्याही प्रकारे आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही पदांमध्ये अशी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये परमनंट जॉब कुठे मिळालेले नाही आहेत किंवा दर वर्षाला वेतन वाढ मिळणे 11 महिन्याच्याच मिळतात. म्हणजे ह्याच ठिकाणी जर शासनाने खरोखर जर अशी जर कायम स्वरूपात कॉन्ट्रॅक्टमध्ये तर त्याचा त्यांनी शासनाने खुलासा करणं गरजेचं आहे. पदनाम जर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे तर या ठिकाणी त्यांनी वेटरनरी हेल्थ वर्कर असा शब्दप्रयोग कसा काय वापरला आहे, पशु आरोग्य सेवक कसं काय म्हटलेलं आहे. म्हणजे शासनाने दिलेल्या पदापेक्षा वेगळं पदाचं नामोल्लेख हे कसे करू शकतात. आणि त्या जाहिरातीमध्ये सोशल मीडियामध्ये त्यांनी नंबर दिलेले ते मोबाईल नंबर त्या लोकांशी हे बेरोजगार युवक संपर्क साधताना ते त्यांना रेग्युलर कॉलवर नाही बोलायला सांगत. ते त्यांना सांगतात तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू नका, म्हणजे व्हॉट्सअप कॉल करा, व्हिडिओ कॉल पण नका करू आणि तुम्ही बीडला भेटायला या, बीडला भेटायला या आणि तिथं आल्यावर तुम्हाला कुठे भेटायचं याचा पत्ता देऊ. आणि अनेक लोकांकडून असंही ऐकण्यात येतं आहे की ते कोणाला सांगतात 3 लाख, कोणाला सांगतात 5 लाख, कोणाला सांगतात 10 लाख. या 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या वर्ग ड च्या पदाला
जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अशा प्रकारे जर दिशाभूल करून फसवणूक या बेरोजगार युवकांची होत असेल तर शासनाने यामध्ये तात्काळ चौकशी करून संबंधित कंपनीला, ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो तात्काळ रद्द करणं गरजेचं आहे. आणि त्याने जे जाहिरातीमध्ये उल्लेख केलेला आहे ते खरं आहे का? तुम्ही खरोखर कायमची कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची नोकरी देणार आहेत? खरंच दरवर्षी तुम्ही वेतन वाढ देणार आहेत का? खरोखर तुम्ही त्यांना खाजगी प्रॅक्टिस अलाउड करणार आहात का? त्याने जे म्हटलेलं आहे ते स्पष्ट करा, अन्यथा त्याच्यावर गुन्हे दाखल करा त्या कॉन्ट्रॅक्ट घेणाऱ्या कंपनीला. अशा प्रकारे बेरोजगार युवकांची दिशाभूल होणं तात्काळ थांबणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विभागाच्या सचिवांना याद्वारे लक्ष वेधू इच्छितो आणि तात्काळ आपण हे चौकशी करून ही कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीचा तो रद्द करावा. श्वेता सदाशिवचा शारीरिक व मानसिक छळ करून जमवून महिलांना मारहाण करणाऱ्या जगदीश सदाशिव, त्याचे आई वडील व इतरांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मातंग समाज धुळेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. श्वेता सदाशिव हिचा शारीरिक व मानसिक छळ करून जमाव गोळा करून महिलांना मारहाण करणाऱ्या जगदीश सदाशिव, त्याचे आई वडील व इतरांवर महिलांची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सकल मातंग समाजातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की श्वेता जगदीश सदाशिव, वय 22, हिचे दिनांक 26/5/2024 रोजी वर्षी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथील खानदेशी ऐराणी व मराठी गाण्यांचा गायक खानदेशी कोहिनूर म्हणून युट्यूबवर प्रसिद्ध असलेला जगदीश नत्थू सदाशिव यांच्या बरोबर हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे व जातीरिवाजाप्रमाणे विवाह झालेला होता. यांचे पती पत्नीचे संबंध कायम चांगले होते, परंतु दोघांच्या मध्ये काही दिवसांपासून वाद निर्माण झाले आहे. त्यातच जगदीश व त्याचे आई वडील हे श्वेता हिचा शारीरिक व मानसिक छळ करून 5 लाख रुपयांची मागणी करीत होते. तसेच त्यांनी छळ करून जमाव गोळा करून महिलांना मारहाणही केली. या प्रकरणी महिलांची छेडछाड करणे महिलांना मारहाण करून छेडछाड केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मातंग समाजातर्फे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जितेंद्र सोनवणे, बबलू रामराजे, बंडू गांगुर्डे, समाधान चंदन शिव, आकाश बागुल, जगन मेटारे, विवेक खैरनार, नितीन जगताप, दशरथ शिंदे, श्वेता सदाशिव, छाया पगारे, छाया सदाशिव, कल्पना सदाशिव, वाल्मिक जाधव, कृष्णा मस्के, आकाश खैरनार आदी उपस्थित होते. माझं लग्न झाल्यानंतर, माझं लग्नाला 1 वर्ष झालं. माझं लग्न झाल्यानंतर मला खूपच त्यांच्या फॅमिलीने खूपच छळ केला आहे. माझावाला खूप मारहाण केली. तिघनंदा, माझी पुई सासू, सासरे आणि पतीने खूपच मारहाण केलेलं आहे, खूप छळ केलेला आहे. इतकं मारलेलं आहे की अक्षरशः माझ्या कानातून रक्त आलेलं आहे. मागणी केली माझ्याकडून, तर इतकं माझी फॅमिली समजवण्यासाठी झालेली होती. त्यांना पण गावातल्या मुलांना लावून खूपच मारहाण झालेली आहे. मला न्याय भेटला पाहिजे. 5 लाखाची मागणी केलेली आहे स्टुडिओ बनवण्यासाठी. माझ्याकडे जे सोनं चांदी होतं माझं, ते पण मला मारहाण करून हिसकून घेतलेलं आहे. पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे, तरी मला न्याय भेटावा. नमस्कार. शिंदखेडा तालुक्यातल्या वर्षी गावामध्ये परवा एक घटना घडली. जगदीश चंदनशिव नावाचा एक रील स्टार आहे आणि बऱ्यापैकी तो प्रसिद्ध आहे, अहिराणी गाणे वगैरे बनवतो. आणि या प्रकाश झोतात आल्यानंतर कदाचित त्याला वेगळी हवा लागली असावी आणि त्याच्यामुळं एक गरिबाची पोरगी त्यानं गेल्या वर्षभरापूर्वी लग्न करून बायको म्हणून घरी आणली, परंतु तिला कुठल्याही प्रकारे बायकोचा सन्मान त्याने दिलेला नाही आहे. त्याच्यासह त्याच्या घरातल्यांनी तिला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड मानसिक आणि शारीरिक तिचा छळ केलेला आहे, तिला त्रास दिलेला आहे. अक्षरशः तिच्या घरच्याने अनेक वेळा मुलीची बाजू असल्यामुळं ही सामाजिक दृष्टिकोनातनं समज घालून पुन्हा तिला पाठवलं. मात्र गेल्या परवाच्या दिवशी पुन्हा अशाच प्रकारे तिला मारहाण करण्यात आली होती. तिच्याकडचा मोबाईलही हिसकून घेतला होता. तिला आईवडिलांशी बोलण्याची मुभा नव्हती, कुणाशीही ती बोलू शकत नव्हती, घराच्या बाहेर जाण्यास तिला परवानगी नव्हती. अशा पद्धतीच्या बंधनामध्ये 21व्या शतकात ती राहत असताना सुद्धा या बाहेरचं वारं लागलेल्या माणसानं परवा कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून तिला प्रचंड मारहाण केली. आणि त्यानेच नाही तर त्याच्या वडिलांनी आणि घरातल्यांनी मारहाण केली. आणि ही बातमी त्या मुलीनं चोरून मोबाईल घेऊन आईवडिलांना कळवली आणि म्हणून कळकळीनं तळमळीनं आईवडील तिथपर्यंत पोहोचले. सोबत काही घरातील आप्तस्वकीय होते, काही महिला होत्या आणि समजावून सांगण्याच्या त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत वाईट अशी घटना घडली.
समाजाच्या पलीकडं इतर लोकांना गावगुंडांना लावून त्या माणसांनी महिलांना सुद्धा मारलं आहे. म्हणजे महिलांचाही विनयभंग केला आहे. ती सुद्धा केस नोंदवावी, ती सुद्धा केस दाखल व्हावी अशी समस्त मातंग समाजाच्या वतीनं आणि महिलांच्या वतीनं आम्ही आग्रही मागणी करत आहोत. हा खऱ्या अर्थानं केवळ एका सुनेवर अन्याय नाही आहे, तर तिच्यासोबत आलेल्या महिलांवर हात उगारणं, पुरुषांनी हात उगारणं हा विनयभंगाचा गुन्हा आहे आणि तो दाखल झाला पाहिजे अशी सकल मातंग समाज धुळे जिल्ह्याच्या वतीनं आमची विनंती आहे आणि त्यासाठीच आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. 80 फुटी रोडवरील छत्रपती अग्रसेन महाराज पुतळा ते पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्यावरील तसेच गटारीवरील अतिक्रमण मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाने काढले. हमाल मापाडी प्लॉट येथील मरीमाता मंदिर येथे बोरिंग व पथदिवे बसवण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा संपन्न. कंत्राटी बहुउद्देशीय कर्मचारी सेवा भरतीबाबत चौकशी करून शासनाने तात्काळ स्पष्ट खुलासा करण्याची मागणी. आणि श्वेता सदाशिव हिचा शारीरिक व मानसिक छळ करून जमाव जमवून महिलांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.